नमस्कार मंडळी, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. आता उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यात बऱ्याच जणांना जेवण जात नाही किंवा जेवणात छान चटपटीत असं काहीतरी खावं वाटतं. अशा वेळेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जवसाची आणि कारळाची चटणी. एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण ही चटणी बनवणार आहोत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आता ही चटणी बनवण्यासाठी मी स्वास्थ्य यांचं वूड प्रेस ऑइल वापरलेलं आहे. हे प्युअर लाकडी घाण्याचं तेल आहे. त्यामुळे ही हेल्दी चटणी बनवण्यासाठी आपण हे हेल्दी तेल वापरूया. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर खाली मी त्यांची लिंक देते, तिथून किंवा त्यांच्या वेबसाईटवरूनही तुम्ही ऑर्डर करू शकता. आता 1 चमचा तेल घेतलं. छान असं तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 8 ते 10 लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या टोटली तुमच्या तिखटाच्या चवीवरती डिपेंड आहे. तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर कमी मिरच्या घाला, किंवा याच्यापेक्षाही जास्त तिखट खात असाल तर आणखी जास्त मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालणार आहे. आणि किंवा जर तुम्हाला लाल मिरची वापरायची नसेल तर पुढे तुम्हाला सांगते की तुम्ही त्यात लाल तिखट कसे वापरू शकता. आता भरपूर सारा लसूण घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. हेही आपल्याला याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही प्रोसिजर मंद गॅसवरती करा, नाही तर मिरच्या जळून जातील. तर अशा पद्धतीने हे भाजत आलेलं आहे. तर हे आहेत कारळे. आता याला खुरसणीची चटणीही म्हणतात काही भागात. तर आपण हे छान निवडून घेतलेले आहेत आणि आपल्याला याच्यामध्येच ते छान असे भाजून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, हे भाजताना आपल्याला गॅस हा मंद ठेवायचा आहे. फुल गॅसवरती अजिबात भाजायचं नाही, नाहीतर हे जळून जाईल आणि आपली चटणी करपट लागेल, कडवट लागेल. तर अशा पद्धतीने हे आपल्याला कमी गॅसवरतीच छानसर भाजून घ्यायचं आहे. जवसाचे खूप सारे फायदे आहेत कारळाचे, त्यामुळे कारळ खाण्यासाठी अतिशय योग्य आहे. अशा वेळेस आपल्याला जेव्हा उन्हाळ्यात जेवण जात नाही त्यावेळेस आपल्याला असं काहीतरी चटण्या किंवा चटपटीत खायला लागतं. अशा वेळेस तुम्ही ह्या चटण्या बनवून ठेवू शकता. जवस आणि कारळाच्या दोन्ही चटण्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर ह्या चटण्या 1 महिन्यापर्यंत आरामात टिकतात. तर आता आपलं संपूर्ण मिश्रण भाजून झालेलं आहे. हे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे. फॅनच्या हवेखाली हे आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मिक्सरचं भांडं कोरडं असावं, कुठलाही पाण्याचा अंश नसावा, जेणेकरून ही चटणी आपली जास्त दिवस टिकेल. आता मिक्सर चालू बंद करत म्हणजे पल्स मोडवरती आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पाट्याची किंवा खलबत्त्याची व्यवस्था असेल तर तुम्ही त्यात कुटून घेऊ शकता आणि पाट्यावर वाटलेली चटणी खूपच छान लागते. तर हे बघा, अशा पद्धतीने ओबडधोबड ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तुम्ही तळूही शकता, किंवा जेवणाबरोबर घेताना तुम्ही त्यावरती कच्चे तेलही टाकून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली ही एक चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही आरामात त्याला 1 महिना स्टोअर करू शकता. आता बघूया चटणीची दुसरी रेसिपी. तर हे बघा, ही आपली चटणी एकदम खमंग बनवून तयार होते. तर ही जवसाची चटणी वेट लॉस करणारी जे डाएट घेत असतील त्यांच्यासाठी अतिउत्तम आहे. तुम्ही तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये 1 चमचा ही चटणी घेतली तर तुम्हाला बराचसा फायदा मिळतो. त्याच्यामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होते आणि परिणामी वजन कमी होण्यासही मदत होते. तर हे चांगलं निवडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातले खडे किंवा घाण वगैरे निघून जाईल. आता आपल्याला 10 ते 12 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे ही मिरच्या टोटल तुमच्यावरती आहे, जितकं तिखट तुम्ही खाता त्यानुसार घ्या. भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे. लसूण शक्यतो सालीसकटच घ्या, त्यामुळे त्याची चव आणखी छान लागते. हा गावरान लसूण असल्यामुळे मी सालीसकट घेतला. तुमचा जर जाड सालीचा लसूण असेल तर तुम्ही निवडूनही घेऊ शकता. आता हे थोडंसं मिरच्या भाजत आल्या की आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे. जवस लगेचच भाजतं, त्यामुळे गॅस फुल करायचा नाही कुठेही. हे बघा, अशा पद्धतीने कमी गॅसवरती छान हलवत हलवत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं आहे. हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे लवकर भाजून तयार होतं, किंवा जास्त भाजण्याचीही गरज नाही. एक थोडासा असा चमकदार रंग आला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे.
मिश्रण ताटात काढल्याच्या नंतर छान आपल्याला फॅनच्या हवेखाली किंवा असंच हे थंड करून घ्यायचं आहे। आता त्यातल्या मिरच्या आणि लसूण वेगळा करून घेऊ, त्यात चवीप्रमाणे मीठ घालू आणि सुरुवातीला हे वाटून घेऊ, जेणेकरून आपलं जवस जास्त बारीक होऊ नये। तर ते वाटल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जवसही वाटून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने ओबडधोबड ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे, जास्त बारीक पूड करू नका, जेणेकरून आपल्या चटणीची चव बिघडू नये। आता कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा मी तेल घातलेलं आहे। आता त्या तेलामध्ये ही चटणी आपल्याला तळून घ्यायची आहे, किंवा कारळाच्या चटणीसारखी तुम्ही ही सुक्कीही ठेवू शकता व नंतर खायच्या टायमाला त्यात तेल मिक्स करून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने चटणी तळून तयार झालेली आहे। संपूर्ण चटणी थंड करायच्या नंतरच आपल्याला डब्यात भरून ठेवायची आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि अशा पद्धतीच्या चटण्या ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की बनवून खा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।